श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर चला माहूरला जाण्याची तयारी होती. मग काय केलं, पटकन सोबत नेण्यासाठी आता धपाट्याचं पीठ तर मळून घेतलं होतं. त्यानंतर मग 1 वाटी दही घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घातलं, त्यामध्ये लागेल तसं बेसन पीठ घातलेलं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर माहूरला दर्शनासाठी भाष्याचं लग्न झालेलं आहे, तर आता त्याच्यासाठी नवरदेव नवरीसोबत आम्हाला जायचं आहे 2-3 जणीला. तर मग आता अचानकच लग्न ठरलं होतं, तर मग आता देवदर्शन तर करावंच लागतात. म्हणून मग मी काय केलं, लगेच कढी वगैरे घ्यावं म्हटलं आणि धपाटे थोडंसं काही सोबत आपल्याला लागतंच ना, म्हणून मग मी लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर इथे लसूण अद्रक मिरची ठेचून घेतली, मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली. पाणी घातलं. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता, तसं मी घातलेलं आहे. मला थोडीशी पातळच कढी लागते म्हणून. मग आता परत मिक्स केलेलं आहे, तर थोडंसं परत पाणी घातलं. मग आता पातेलं तापायला ठेवलेलं आहे, तेल घातलं. तेल घातल्या त्यानंतर मग काय केलं, लगेच आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे छान आपल्याला तडतडू द्यायचे आहेत. जिरे तडतडले की लगेच आपल्याला थोडीशी आता मोहरी घालायची आहे. मोहरी पण आपल्याला तडतडू द्यायची आहे, जेणेकरून कढीमध्ये आपल्याला त्याचा कडवटपणा दाताखाली लागत नाही मोहरीचा. म्हणून मग छान आपल्याला ती कडवून घ्यायची आहे. तर जिरे बघा तुम्ही छान असे तळले गेले. त्यानंतर मी लगेच कढीपत्ता घातला. कढीपत्ता पण आपल्याला थोडासा असं खरपूस रंगावर हे करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली, हळद घातली. हळदीला तेलामध्ये घातल्यावर कलर खूप छान येतो कढीला, त्यामुळं मग मी हळद तेलामध्येच घालते. तुम्ही दहीमध्ये मिक्स करत असाल तरीही छान लागते कढी. प्रत्येकाची पद्धत जरा वेगळीच असते. तर थोडीशी हळद, कढीपत्ता, कोथिंबीर टाकल्याच्यानंतर मी जो आपण दही काढून ठेवलेलं होतं त्यातलं ते पूर्ण मी पातेल्यामध्ये घातलं आणि आपल्याला एक उकळी येईपर्यंत, आता उकळी म्हणजे एकदम मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. कढई परत थोडीशी सोडून टाकली, जे की बायकांचा गुणधर्मच असतो तो. तर मंद आचेवर आपल्याला हलकीशी कढी फाटू नये म्हणून उकळून घ्यायची आहे आणि लक्ष द्यायचं आहे, कढीला हलवत राहायचं आहे. चला तर माहूरचं दर्शन बघायचं असेल कसं झालं नवरदेव नवरीसोबत, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.